जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे। रामलल्लाच्या उत्सवासाठी घरोघरी दीपावली साजरी केली जाणार आहे। श्रीरामांचे फोटो असलेले भगवे झेंडे घरावर उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्याकरता सोलापुरामध्ये मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्याची खरेदी करण्यासाठी जनता बाहेर पडत आहे। साधारणतः दररोज दिवसागणिक 50 ते 100 झेंडे एका दुकानातून विकले जात असल्याची माहिती मधला मारुती येथील व्यापाऱ्यांनी दिली। जय श्रीराम लिहिलेल्या टोप्या आणि शेला यांनाही चांगली मागणी आहे। भगव्या रंगाच्या 20 बाय 40 फुटाच्या झेंड्याची निर्मिती सोलापुरात होऊ शकते अशा पद्धतीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे। याकरिता सोलापुरातील मधला मारुती परिसरात जे व्यापारी आहेत त्यातील अनेक व्यापारी स्थानिक पातळीवर तयार करून घेत आहेत। याची किंमत 3 ते 4 हजार रुपयापासून आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली। रोज मोठ्या प्रमाणावर झेंडे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले असून श्रीरामाच्या आकृतीचे तसेच हनुमानाच्या चेहऱ्याचे झेंडे देखील लोक खरेदी करत आहेत। जय श्रीराम, माझं नाव कुशल गणेश गुज्जा, दुकानाचं नाव गजानन कलेक्शन। येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीराम प्रभूचं प्रतिष्ठापना होणार आहे। आपल्या सोलापूरमध्ये श्रीराम प्रभूंचं झेंड्याचं मागणी भरपूर आहे। डिजिटल झेंडे सर्वात उपलब्ध आहेत। 1 मीटर, 2 मीटर, 5 मीटर, 10 मीटर सगळं वेगवेगळ्याचे बॅचेस, शॉल, पेटे सगळं व्यवस्थित आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत। आपल्या सोलापूरमध्ये हिंदूचं पूर्ण श्रीराम प्रभूचे पूर्ण शक्यतो जास्त हे आहे, त्यासाठी झेंड्याला मागणी भरपूर आहेत। रोज 100-200 झेंडे चाललेत। झेंड्याचे हे जे झेंडे विकता तुम्ही ह्याची प्राईस काय? त्याची प्राईस आहे 150 रुपये, 180, 200, 250 साईज वेगवेगळ्या प्रकारने आहेत। 20, 30, 30, 45, 40, 60, 60, 90 याप्रमाणे आहेत आपल्याकडे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।